फक्त आधार कार्डचा वापर करून तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कसं बनवता येणार हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे का? तर हो, ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. जर तुम्हाला टेस्ट कशी द्यावी हा प्रश्न पडला असेल, त्याची सगळी माहिती व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं आधार कार्ड वापरून ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं ते जाणून घ्या. तर सर्वात आधी गुगलवर सर्च करा परिवहन आणि एंटर करा. जी पहिली वेबसाईट दिसेल गव्हर्नमेंटची ती आपल्याला ओपन करायची आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. वेबसाईटवर पुढे आपल्याला हा एक पॉपअप दिसेल, तो आपल्याला क्लोज करायचा आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला ड्रायव्हर्स और लर्नर्स लायसन्स हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. पुढे पुन्हा एक पॉपअप दिसेल, तो क्लोज करा. आणि आता इथे आपले राज्य या लिस्टमधून महाराष्ट्र सिलेक्ट करा. ज्या काही ऑनलाईन सर्व्हिसेस RTOने सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सगळ्यांची एक लिस्ट आपल्याला स्क्रीनवर दिसेल. इथे बऱ्याचशा अशा सर्व्हिसेस आहेत ज्या आता सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्यासाठी RTOमध्ये व्हिजिट करायची गरज पडत नाही. त्यापैकीच लायसन्स ही एक सर्व्हिस आहे. आता ही विंडोसुद्धा क्लोज करा. इथे तुम्हाला सगळ्यात पहिला ऑप्शन दिसेल अप्लाय फॉर लर्नर लायसन्स. मित्रांनो, दोन प्रकारचे लायसन्स असतात, एक लर्नर लायसन्स आणि एक परमनंट लायसन्स. जर तुम्ही याआधी कधीही लायसन्स काढलेलं नसेल, तुमचं हे पहिल्यांदाच असेल, तर तुम्हाला लर्नर लायसन्स अगोदर काढायचं आहे, त्यानंतरच परमनंट लायसन्स बनवता येतं. आता ते लर्नर लायसन्स काढण्यासाठी इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे अप्लाय फॉर लर्नर लायसन्स, त्यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय करण्याच्या सगळ्या प्रोसेस पुढे दाखवल्या जातील. इथे कंटिन्यू बटन क्लिक करायचं आहे. नंतर पुढे सिलेक्ट कॅटेगरी इफ रिक्वायर्ड या तिघांपैकी एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुमचं जर पहिल्यांदाच लायसन्स तुम्ही काढत असाल तर पहिला ऑप्शन क्लिक करा ॲप्लिकंट डज नॉट होल्ड एनी ड्रायव्हिंग और लर्नर लायसन्स इश्यूड इन इंडिया. त्यानंतर कॅटेगरीमध्ये जाऊन जनरल सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे सबमिट बटन क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट स्क्रीनवर दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील, सबमिट वाया आधार ऑथेंटिकेशन, सबमिट विदाऊट आधार ऑथेंटिकेशन. याचा अर्थ जर तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल तुमच्याजवळ आहे, तर तुम्ही हा पहिला ऑप्शन आधार ऑथेंटिकेशनचा पहिला ऑप्शन वापरू शकता, ज्यामुळे तुम्हाला RTOमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आज आपण आधारने ड्रायव्हिंग लायसन्स कसं बनवायचं याचीच माहिती बघत आहोत. त्यामुळे इथे सबमिट वाया आधार ऑथेंटिकेशन या बटनवर क्लिक करून पुन्हा सबमिट बटन क्लिक करा. इथे एक तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसेल, जर तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल तर अगोदर चेंज झालेला मोबाईल नंबर हा तुमच्या आधारशी लिंक करून घ्या, त्यानंतरच ही प्रोसेस करा. जर तो ऑलरेडी लिंक्ड असेल तर इथे ओके बटन क्लिक करा. या स्क्रीनवर आपल्याला आपला 12 अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP या बॉक्समध्ये एंटर करून खाली दिलेले हे तिन्ही बॉक्सेस आपल्याला क्लिक करायचे आणि त्याखाली ऑथेंटिकेट हे बटन क्लिक करायचे. आता मित्रांनो, पुढच्या स्क्रीनवर आपल्या आधारवर जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे फॉर्ममध्ये फिल झालेली दिसेल. आता इथे प्रोसीड बटन क्लिक करा. तुमचा पिनकोड ज्या RTO ऑफिससोबत रिलेटेड असेल किंवा ज्या RTO ऑफिसच्या जवळ असेल तेच RTO ऑफिस आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल, तिथे आपल्याला प्लेस ऑफ बर्थ टाकायचे, जिथे तुमचा जन्म झाला ते गावाचं किंवा शहराचं नाव. त्यानंतर कंट्री ऑफ बर्थमध्ये इंडिया सिलेक्ट करा. क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही 8वी 12वी ग्रॅज्युएशन जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल ते या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता. ब्लड ग्रुप माहिती असेल तर तो या ठिकाणी एंटर करा. पुढे जो काही मोबाईल नंबर तुमच्या आधारसोबत लिंक असेल तो इथे एंटर करा आणि एमर्जन्सी नंबरमध्ये तुम्ही एखादा ऑल्टरनेट नंबर देऊ शकता जर असेल तर, किंवा फॅमिली मेंबरचा द्यायचा असेल तर तो देऊ शकतात, पण तो ऑप्शनल आहे. पुढे आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे तुमच्या शरीरावर काही जन्म खून वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता, नसेल तर नाही टाकला तरी चालतो. आता त्याखाली आधारवर जो काही ॲड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल, जिथे तुम्हाला फक्त तुमचं तहसील म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे, विलेज टाऊन कोणता आहे, कुठलं गाव किंवा शहर आहे त्याचं नाव सिलेक्ट करावं लागणार आहे. ते केल्यानंतर पुढे परमनंट ॲड्रेसचा एक ऑप्शन दिसेल, तो सुद्धा आधारप्रमाणेच असेल, म्हणून सेम ॲज परमनंट ॲड्रेस हा बॉक्स टिक करा. नंतर खाली ड्युरेशन ऑफ स्टे ॲट प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे जो काही ॲड्रेस इथे दिसत आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही कधीपासून राहतात, किती वर्षांपासून राहता, किती महिन्यांपासून राहता, ती माहिती या ठिकाणी भरायची आहे. कुठल्या गाडीसाठी तुम्हाला लायसन्स पाहिजे त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला मोटरसायकल विदाऊट गिअर नॉन ट्रान्सपोर्ट म्हणजे विदाऊट गिअरच्या गाडीसाठी लायसन्स पाहिजे असेल तर ते सिलेक्ट करा. मोटरसायकलसाठी लायसन्स पाहिजे असेल तर ते सिलेक्ट करू शकता. आता इथे मी मोटरसायकल विथ गिअर LMV या दोन गोष्टींसाठी अप्लाय करत आहे. त्यानंतर खाली आता तुम्ही जी काही गाडी शिकलात 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ही तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकला आहात का? जर शिकला असाल म्हणून इथे हा बॉक्स टिक करायचा आहे. तसं केलं तर तुम्ही ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून तुमची ड्रायव्हिंग शिकला आहात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल.
म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलचं नाव काय आहे, सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट डेट वगैरे वगैरे. जर तुम्ही स्वतःहून शिकलेला असाल, तुम्ही कुठलाही ड्रायव्हिंग क्लास केलेला नसेल तर हा बॉक्स टिक करू नका. आता इथे तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यासाठी इथे क्लिक हिअर फॉर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म 1 यावर क्लिक करा. पुढे इथे काही प्रश्न विचारलेले आहेत फिजिकल फिटनेससाठी, ते तुम्हाला वाचून त्यावर क्लिक करायचं आहे. येस ऑर नो. या काही मेडिकल कंडिशन या ठिकाणी दिलेल्या आहे, जसे की लॉस ऑफ कॉन्शियसनेस, तुम्हाला दोन्हीही डोळ्यांनी व्यवस्थित दिसतं का, तुमचा कुठलाही हात पाय काही निकामी आहे का, तुम्हाला रात आंधळेपणा आहे का, नाईट ब्लाइंडनेस, ऐकायला काही त्रास असेल, येस नो. हे सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून तुमच्या हिशोबाने तुम्हाला येस किंवा नोची उत्तरं द्यायची आहेत. आणि त्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर दॅट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज, ही सगळी माहिती खरी आहे, त्यावर क्लिक करून पुढे सबमिट बटन क्लिक करा. त्याखाली जर तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर, ॲक्सिडेंटल डेथनंतर तुमचे काही ऑर्गन्स म्हणजे बॉडी पार्ट्स तुम्हाला डोनेट करायचे असतील तर तुम्ही इथे येस अथवा नो एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि खाली आधारवर असलेला तुमचा फोटो तो लेटेस्ट आहे यासाठी इथे हा बॉक्स क्लिक करा. आता खाली इथे तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल, तो आहे तसा एंटर करायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल जो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. आता नेक्स्ट बटन क्लिक करा. पुढे ॲप्लिकेशन नंबर दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, पुन्हा एकदा हा कॅप्चा कोड दिसेल, तो कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून पुन्हा सबमिट बटन क्लिक करायचं. ॲप्लिकेशन सबमिटेड फॉर कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेस, नो नीड टू व्हिजिट RTO ऑफिस. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेसमध्ये टाकण्यात आलं आहे, तुम्हाला RTOमध्ये जाण्याची काहीही गरज पडणार नाही असा इथे स्पष्ट मेसेज दिसेल. आणि त्याखाली जे काही काम आपल्या ॲप्लिकेशनवर कंप्लीट झालेलं आहे, जसं फिल ॲप्लिकेशन डिटेल्स कंप्लीटेड, अपलोड डॉक्युमेंट एक्झम्प्टेड, कारण तर आपण आधारच्या सहाय्याने हे ॲप्लिकेशन सबमिट करत आहोत. आपलं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला इतर डॉक्युमेंट देण्याची गरज पडणार नाही. आता खाली तुम्हाला अपलोड फोटो अँड सिग्नेचरचा ऑप्शन दिसेल. इथे दिलं आहे टू बी डन बाय ॲप्लिकेंट. लक्षात ठेवा, आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे, त्यानंतर फीचं पेमेंटसुद्धा करायचं आहे. फोटो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी त्या बॉक्सवर टिक करा आणि प्रोसीड बटन क्लिक करायचं. एका कोऱ्या कागदावर आपली सिग्नेचर करायची आहे आणि ती सिग्नेचर इथे दिलेल्या फोटो डायमेन्शन्सप्रमाणे असली पाहिजे. म्हणजे त्या फाईलची साईज किती असायला पाहिजे, त्या फाईलचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्या हिशोबाने आपली सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथे ब्राउज या बटनवर क्लिक करा आणि जिथे कुठे तुम्ही ती फाईल सेव्ह करून ठेवली असेल ती फाईल सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करायची आहे. अपलोड अँड व्ह्यू फाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटोच्या बाजूला तुमची सिग्नेचर आलेली दिसेल. आता सेव्ह फोटो अँड सिग्नेचर इमेजेस, आता हे बटन क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पॉपअप दिसेल, तिथे ओके बटन क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एकदा आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल आणि आहे तो कॅप्चा कोड जसाच्या तसा इथे टाईप करून सबमिट करायचं आहे. पुढे फी पेमेंट हा एकच ऑप्शन आहे जो पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यावर क्लिक करून प्रोसीड बटन क्लिक करायचं. किती फी लागणार, तर मोटरसायकल विथ गिअर यासाठी 150 रुपये, लाईट मोटर व्हेकल यासाठी 150 रुपये आणि 50 रुपये हे लर्निंग लायसन्सची टेस्ट यासाठी असे टोटल 350 रुपये मला इथे भरावे लागणार आहेत. तर 350 रुपये फी भरण्यासाठी इथे आपल्याला खाली गेटवे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून पे नाव हे बटन क्लिक करायचं आहे. पुढे आय ॲग्रीचा बॉक्स टिक करून प्रोसीड फॉर पेमेंट हे बटन क्लिक करा. नंतर सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये आपल्याला SBI मल्टी बँक पेमेंटचा ऑप्शन दिसेल, तो सिलेक्ट करा. खाली आय ॲक्सेप्टचं बटन क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, जसे UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. योग्य तो तुमचा ऑप्शन सिलेक्ट करून त्यानुसार तुमचं पेमेंट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आता त्याची रिसिप्ट आपल्याला लागेल, त्याची पावती आपल्याला लागेल. त्यासाठी इथे क्लिक हेअर टू प्रिंट रिसिप्ट हे बटन क्लिक करायचं आहे. इथे ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ दिसेल. खाली पुन्हा कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. गेट डिटेल्स बटन क्लिक करायचं आहे. आलेल्या डिटेल्स खाली पुन्हा एकदा कॅप्चा एंटर करून प्रिंट रिसिप्ट हे बटन क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची पावती तुम्हाला समोर दिसेल. ती पावती तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. आता होम स्क्रीनवर पुन्हा आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हे एक बटन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकू शकता, डेट ऑफ बर्थ टाकून खाली कॅप्चा कोड एंटर करून तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करू शकता की तुमचं ॲप्लिकेशन नेमकं कोणत्या स्टेजला आहे. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी टेस्ट द्यावी लागते. तर RTOमध्ये जाण्याची गरज आहे का, तर नाही. इथे तुम्ही बघू शकता, प्लीज वॉच द रोड सेफ्टी ट्युटोरियल बिफोर प्रोसिडिंग फॉर LL टेस्ट. म्हणजे लर्निंग लायसन्सची टेस्ट देण्यापूर्वी तुम्हाला इथे एक ट्युटोरियल आहे, त्याचा एक व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. लक्षात ठेवा, तो व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करायचा नाही आहे, कुठेही स्किप करायचं नाही. पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितला तरच ते ट्युटोरियल कंप्लीट कन्सिडर केलं जाईल आणि त्याच्यानंतरच तुमच्याकडून लर्निंग लायसन्सची टेस्ट घेतली जाईल. आता तो व्हिडिओ बघण्यासाठी ते क्लिक हेअर हे बटन क्लिक करायचं आहे. पुढे पुन्हा एक कॅप्चा कोड एंटर करावा लागेल. त्याच्यानंतर जनरेट OTP बटन क्लिक करायचे.
तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर किंवा जो काही रजिस्टर्ड नंबर तुम्ही इथे दिला असेल त्यावर एक OTP प्राप्त होईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे. लँग्वेज तुमची सिलेक्ट करायची आणि पुढे सबमिट बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओचा प्ले ऑप्शनचं बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ ऑन होईल. तो व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघायचा आहे. लक्षात ठेवा, स्टार्ट टू एंड पूर्ण बघायचा आहे. तो बघितल्यानंतरच तुमच्या स्क्रीनवर सक्सेसफुली व्ह्यूड द ट्युटोरियल व्हिडिओ असा मेसेज येईल. तो आल्यानंतर इथे आय कन्फर्मचं बटन क्लिक करायचं आणि सबमिट बटन क्लिक करायचं. तुम्ही ट्युटोरियल सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट देऊ शकता. इथे पुन्हा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस मेनूवर जायचं आहे. होम बटन क्लिक करायचं आहे. जो सगळ्यात पहिला मेनू आहे लर्नर लायसन्स, यावर क्लिक केल्यानंतर खाली लिस्टमध्ये ऑनलाईन लर्निंग लायसन्स टेस्ट स्टॉल हा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे. पुढे तुमचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करून खाली कॅप्चा कोड आहे तसा एंटर करायचा आणि सबमिट बटन क्लिक करायचं. आता इथे क्लिक हेअर टू डाउनलोड स्मार्ट लॉक. लक्षात ठेवा, ही टेस्ट देण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. तिथे इन्स्टॉल हे बटन असेल, ते क्लिक करा. ॲप्लिकेशन पूर्णपणे डाउनलोड झाल्यानंतर, इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसेल स्मार्ट लॉक. त्यावर डबल क्लिक केल्यानंतर ते ओपन होईल. पुढे पुन्हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून एक कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं आहे. आता या पेजवर आल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजमध्ये मिळून जातो. खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित वाचा. आता तुम्ही ही टेस्ट तुमच्या घरातून देणार आहात, एकतर मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून. जर लॅपटॉप असेल तर तुमचा वेबकॅम हा ऑन असला पाहिजे. इथे काही ऑथेंटिकेशन करायचे, त्यानंतरच टेस्ट सुरू होणार. जसं इथे दिलं आहे की प्लीज सिट इन अ अपराईट पोझिशन, व्यवस्थित बसायचं आहे. लुक स्ट्रेट इन टू द कॅमेरा विदाउट एनी मोमेंट, कॅमेरामध्ये बघून कुठलीही मोमेंट करायची नाही आहे. मेक शुअर ओनली ॲप्लिकंट इज इन द फ्रेम, म्हणजे कॅमेऱ्यासमोर फक्त ॲप्लिकंटच बसलेला असेल याची खात्री करा, बाकी कोणीही नको. मॅक्सिमम 3 अटेम्प्ट्स फॉर फेस ऑथेंटिकेशन. आफ्टर दॅट ॲप्लिकंट्स नीड्स टू अपलोड फोटो. फेस कॅमद्वारे फेस ऑथेंटिकेशन केलं जाईल की अर्ज भरणारीच व्यक्ती ही टेस्ट देत आहे. त्यानंतर ॲप्लिकंटला पुन्हा एकदा त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. आता या सर्व गोष्टी करण्यासाठी डेट ऑफ बर्थ टाकायची, आपल्याला आलेला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर ऑथेंटिकेट या बटनवर क्लिक करायचं आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऑथेंटिकेट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमची टेस्ट सुरू होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला 20 सेकंदात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. टोटल 15 मार्क्सचे प्रश्न असतील, त्यापैकी 9 तुम्हाला स्कोअर करायचा आहे. 9 मार्क्स तुमचे आले पाहिजे. त्याच वेळेस तुमची लर्नर लायसन्सची टेस्ट ही पास समजली जाईल. तसा मेसेज देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, पास किंवा फेल. यूज कोड 9 आउट ऑफ 15 मार्क्स. ज्यावेळेस तुमचं लर्निंग लायसन्स रेडी असेल, तुम्ही याच ठिकाणी या स्क्रीनवर पहिला जो ऑप्शन आहे लर्नर लायसन्सचा, त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या लिस्टमधून प्रिंट लर्नर लायसन्स फॉर्म 3 या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या स्क्रीनवर ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करा. पुढे ॲप्लिकेशन नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, कॅप्चा कोड टाकून सबमिट बटन क्लिक करा आणि स्क्रीनवर आलेलं तुमचं लर्निंग लायसन्स हे अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स घर बसल्या, कुठेही न जाता, काही फी भरून ऑनलाईनच काढता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.